पूर्णपणे बंद झाला. परंतु धर्मकोशाची जी योजना आहे ती आजही चालू आहे. त्याचे 30 खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्या तऱ्हेचं काम म्हणजे आपली अनेक धर्मशास्त्र आहेत आणि ती 3000 वर्षापर्यंत नव्याने घडत होती. विश्वकोश संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. ही मराठीच्या अभिवृद्ध्यर्थ आणि मराठी भाषेला महत्त्व देण्यासाठी म्हणून केली. आणि त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाचे जे अनेक प्रकल्प होते त्यातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मराठी विश्वकोश. तर ह्या विश्वकोश कोणाला द्यायचा करायला, तर तर्कतीर लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या त्या साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्ष नेमलं आणि त्यांनी हा करावा अशी विनंती यशवंतराव चव्हाणांनी तर्कतीर्थांना केली. तेव्हा तर्कतीर्थांनी अशी अट घातली की मी तो करायला तयार आहे, पण मला मुंबईला येऊन तो करणं शक्य नाही, कारण प्राज्ञपाठशाळा आणि विश्वकोश हे दोन्ही संस्था मला सांभाळायच्या आहेत. तेव्हा मला तो वाईलाच करायचा आहे. त्या वाईला जर तुम्ही परवानगी देत असाल तर मी तो करायला तयार आहे. आणि म्हणून मग तर्कतीर्थांची लक्ष्मणशास्त्री जोशांची ही साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक अशी नियुक्ती केली. आणि ह्या विश्वकोशाची सुरुवात 2 जानेवारी 1962 मध्ये झाली. प्राचीन भारतात राहत्या भव्य वाड्यांचा उल्लेख बाणभट्टाच्या कादंबरीतून आढळतो. आपल्याकडे उत्तर पेशवाईत आर्थिक सुबत्तेमुळे उच्चभ्रू सरदार दरकदारांच्या राहत्या वाड्यांना महत्त्व आलं. महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान पाहता इथल्या कला संस्कृतीत उत्तर आणि दक्षिणेतल्या कला संस्कृतींचा मोहक संगम झालेला दिसतो. राहती घरं ही राजवाड्यांसारखी मोठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत केली गेली. अनेक ठिकाणी भक्कम तटबंदीचे नगारखाने असलेले, लाकडी कोरीव आणि नक्षीदार तख्तपोशी असलेले 2 ते 6 चौकी वाडे उभारले गेले. वाडा म्हटलं की आपल्याकडं डोळ्यासमोर 2 गोष्टी उभ्या राहतात. एक म्हणजे त्यावेळच्या लोकांचं संरक्षण आणि दुसरं निवास. ते निवास आणि संरक्षण या दृष्टिकोनातून वाडा म्हटलं की कडेला एक तटबंदी असायची, कारण कुठलाही माणूस आत येत असताना चारी बाजूनं तटबंदी असायची. आणि या तटबंदीमध्ये एक मोठा दरवाजा आणि दुसरा दिंडी दरवाजा. मोठा दरवाजा जो असायचा त्या दरवाजावर लाकडाचे मोठेचे मोठे दरवाजे असायचे आणि त्या दरवाज्यावर खिळे मारलेले असायचे. याचं कारण असं की हत्तीनं जरी दरवाजा तो ढकलायचं म्हटलं तरी तो हत्ती त्याच्यामध्ये धजत नसे, कारण ते खिळे अंगामध्ये घुसत असत. परंतु लोकांची जाळे करण्यासाठी म्हणून एक दिंडी दरवाजा छोटा असायचा. आणि या दरवाज्यांवर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे गणेशाची मूर्ती असायची. काही ठिकाणी तुम्हाला वेलपट्टी किंवा इतरही काही डिझाईन्स ज्याला आपण म्हणतो ती डिझाईन्सही त्या दरवाज्यावर असायची. आणि या वाड्यातनं आत गेल्यानंतर पहिल्यांदा दिवडी लागायची. दिवडी याचा अर्थ असा की वाड्यात जी माणसं येत असत त्या दिवडीमध्ये संरक्षणासाठी माणसं ठेवली असतात. मग कोण माणूस येतो, कोण जातो, काय करतो याची चौकशी ज्याला आपण म्हणतो, त्या दिवडीमध्ये ती माणसं असायची. आणि त्या दिवडीत त्या माणसाने आतल्या येणाऱ्या माणसांना एक म्हणजे पत्ताही सांगायचा आणि दुसरं म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं हा कोण राजदूत आहे का किंवा आपला शत्रू कोण आहे का याची चौकशी करायची. त्यानंतर आत जोतं लागायचं वाड्याचं. आता वाड्याचं जोतं आणि वाड्याचा जो खालचा भाग असायचा म्हणजे ज्याला आपण वाड्याचं पीठ म्हणतो किंवा पाया म्हणतो, हा पाया दगडी असायचा. ज्याला आपण पाया संपल्यानंतर जोतं लागायचं. ह्या जोताच्या ठिकाणी मोठाच मोठा वरांडा असायचा. आणि वाडे मराठी साहित्याचे जे वाडे आहेत ते साधारणतः 7 चौकापासून ते 1-2 चौकापर्यंत, 6 मजल्यापासून ते 2 मजल्यापर्यंत या सगळ्या वाड्यामध्ये लाकडाचा पुरेपूर उपयोग करायचे. आणि हे लाकूड हे शक्यतो कारवार किंवा कर्नाटकातून आणायचे आणि तिथलेच कारागीर हे लाकडावरची कलाकुसर करण्यासाठी यायचे.
आणि जे वाड्याची जे सिलिंग ज्याला आपण म्हणतो छत किंवा त्याला तक्तपोशी म्हणतात, ही तक्तपोशी अतिशय सुरेख अशी असायची, ती रंगवलेली असायची आणि त्याला वेगवेगळे जे डिझाईन्स आहेत, जे आकृतीबंध आहेत, हे लाखेनं चिकटवलेले असायचे. आणि त्यामुळे ती तक्तपोशी तुम्ही गेल्यानंतर आणि साधारणतः कुठलंही जे छत आहे, सिलिंग जे आहे, हे सिलिंग तुम्हाला असं तिरकं किंवा वाटत नाही. सगळी सिलिंग कशी आहेत, समतल आहेत, म्हणजे सारखी आकाराची अशी आहेत. आणि असे ज्या जे सिलिंग आहे, या सिलिंगला आधार हा सुरूच्या खांबांचा असायचा आणि ते सुरूचे खांब हे सुद्धा नक्षीदार असायचे आणि त्याला महिरपी असायची. आणि त्या महिरपीमुळं त्या दिवाणखान्यातल्या एकंदर संबंधाला एक चांगल्या प्रकारचा दृश्य आपल्याला पाहायला हवं आहे. दिवाणखानीसुद्धा अगदी मोठ्यातला मोठा दिवाणखाना म्हणजे याच्यातला शनिवारवाड्यातला तो 9 खणीत 6 खणीत. आणि मग त्यानंतर मग वाड्यामध्ये जे 18 कारखाने आपण म्हणतो, म्हणजे मग शस्त्रासाठी एक कारखाना, कारकुनी करण्यासाठी म्हणजे शासकीय काम बघण्यासाठी एक कारखाना, का याला कारखाना याचा अर्थ असा ती वेगवेगळी कार्यालये होती. आणि या कार्यालयामध्ये एक जमदारखाना म्हणून असायचे. जमदारखाना याचा अर्थ असा की दागिने ठेवायचे. आता हे दागिने ठेवण्यासाठी म्हणून स्वतंत्र खोली असायची आणि अनेक वेळेला वाड्यातल्या ज्या भिंती असायच्या त्या साधारणतः 2.5 ते 3 मीटर रुंदीच्या असायच्या. त्या 2.5 ते 3 मीटर रुंदीच्या भिंतीमध्ये जमदारखाना आत करायचा किंवा मग स्वतंत्र खोली असायची. आणि याशिवाय स्वयंपाकघर वेगळं. नंतर सगळे जे वाडे जे आहेत मराठाकालीन, तर ह्या सगळ्या मराठाकालीन वाड्यामधून जिने हे सगळे भिंतीतनं काढलेले आहेत. आणि दिवाणखान्यामध्ये जात असताना बायकांसाठी, स्त्रियांसाठी वेगळा जिना आणि पुरुषांसाठी वेगळा जिना, अशा पद्धतीने वाडे होते. निसर्गदत्त सौंदर्याने देखणा बनलेला हा वाडा आहे नाना फडणवीसांचा. नाना हे धुरंधर राजकारणी आणि मराठेशाहीचे भूषण होते. 1766 साली नाना फडणवीसांना भवानराव पंतप्रतिनिधी, घनश्याम मंत्री, श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि शाहू महाराज सातारा यांच्याकडून मेणवली हा गाव म्हणजे 1400 एकर परिसर हे इनाम म्हणून मिळालं. वई म्हणजे कुंपण, देश आणि कोकण याच्यामधला बफर एरिया वाई हा मेणवली आणि हा परिसर आहे. इथून कोकणात आपल्या लोकांचं इंग्रजांकडे होणारं जाणं येणं आणि इंग्रजांचं देशावर आपल्या लोकांकडे होणारं जाणं येणं याच्यावर लक्ष ठेवावं, हा हेतूही हे ठिकाण, हे स्थान मागण्यामागे किंवा इनाम मिळवण्यामागे नानांचा होता. तिसरी गोष्ट, धौम्य ऋषींच्या आश्रमाचा हा सगळा परिसर आहे. अतिशय पवित्र, अतिशय शांत, निसर्ग सुंदर, निसर्गाने नटलेला असा हा परिसर नानांनी जेव्हा बघितला तेव्हाच हे ठिकाण निवडून ठेवलं आणि हेतुपुरस्सर ते इनाम म्हणून मागितलं. मग या ठिकाणी देवळं, घाट आणि वाडा असं नानांनी बांधायचं ठरवलं आणि त्याचं काम 1768 साली सुरुवात केली त्याच्या कामाला आणि 1779 साली हे सगळं काम पूर्ण झालं. एकंदर घाट पाऊण फरलांगाचा, त्या ठिकाणी स्वयंभू असं शंकराचं शिवलिंग आहे, त्याच्यावर अमृतेश्वर ह्या नावाने शंकराचं मंदिर, त्याच्या पलीकडे विष्णू मंदिर, बेलबागेची प्रतिकृती असलेलं आणि चिमाजी अप्पांनी ज्या घंटा पोर्तुगीजांच्या चर्चवरनं जिंकून आणल्या त्यातली एक अतिशय दुर्मिळ अशी घंटा जिचं वजन 750 किलो आहे, तिच्यासाठी एक स्वतंत्र मंदिर नानांनी इथे बांधलं. आणि शंकराच्या देवळाचा जो रेझोनन्स क्वालिटी आहे म्हणजे प्रतिध्वनीचा जो दर्जा आहे तो अतिशय अप्रतिम आहे. ही जी घंटा नानांनी आणून बांधली इथे, त्याच्यावरचं जे लॅटिन इन्स्क्रिप्शन आहे त्याचा अर्थ असा आहे की आय फील द प्रेझेन्स ऑफ गॉड इन द साऊंड्स ऑफ बेल. त्या प्रतिध्वनीच्या जो दर्जा आहे त्याच्याशी मिळतं जुळतं असणारी, तसं इन्स्क्रिप्शन असणारी घंटा नानांनी हेतुपुरस्सर इथे आणून बांधली. आणि त्याच्यानंतर 1.5 एकरात हा 6 चौकी असं स्वतःचं एक घर उत्तम पैकी बांधून निर्माण केलं.
त्या ठिकाणी खालच्या बाजूला 3 फरसबंद चौक आणि पुढे 3 चौक असे एकूण 6 चौकी हे घर आहे. सबंध वाड्याचं ड्रेनेज हे जवळजवळ 100 फूट अंडरग्राऊंड जाऊन नदीला मिळतं. त्याचा कुठेही आउटलेट हा घाटावर न देता घाटाच्या पलीकडच्या बाजूला जो पार आहे पिंपळ पार त्याच्या बाजूला त्याचा आउटलेट दिलेला आहे, जेणेकरून त्याचा ओलावा ते पाणी हे घाटावर दगडी फरसावर येऊ नये आणि त्याचं सौंदर्यात बिघाड होऊ नये म्हणून. हे सगळं करताना त्या काळी नानांना जवळजवळ 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. पण वाड्याचा जो एंट्रन्सचा जो दरवाजा आहे तो मात्र उत्तरेकडे तोंड करून आणि त्या ठिकाणी जर आपण नीट विचार केला तर त्याला गोमुखी स्वरूपाची रचना मुद्दाम केलेली आहे की जेणेकरून आत येईपर्यंत शत्रूला किंवा कोणालाही नेमकं आतमध्ये काय आहे, शस्त्रधारी माणसं आहेत की साधी माणसं राहत आहेत याची कल्पना येऊ नये म्हणून अशा प्रकारची रचना हेतुपुरस्सर नानांनी करवून घेतलेली आहे. या वाड्यात असेच अनेक प्रकारचे एस्केप रूट्स पण नानांनी मुद्दाम ठेवले आहेत आणि या ठिकाणी जर कोणी अतिक्रमण केलं, कोणी घातपात करायचा प्रयत्न केला तर निसटून जाता यावं म्हणून त्याच्या केलेल्या व्यवस्था हे या वाड्याचं वैशिष्ट्य. भित्तिचित्राचा उत्तम नमुना असा या ठिकाणी नानांनी निर्माण केला. त्याच्यावर आजही अनेक लोक संशोधन करतात, अभ्यास करतात आणि मराठी स्कूल ऑफ पेंटिंग किंवा मराठा स्कूल ऑफ पेंटिंग अस्तित्वात होतं नव्हे तर ते अतिशय वर्धित अशा स्वरूपात होतं याची साक्ष आपल्याला मेणोलीच्या वाड्यातल्या वॉल पेंटिंग्स बघितली की आपल्याला कळतंय. 1986 मध्ये राजा केळकर म्युझियमच्या मस्तानी महालासाठी चित्र काढायचं काम माझ्यावर सोपवण्यात आलं आणि त्यावेळेला मी अशा चित्रांचा शोध घ्यायला प्रारंभ केला. तर पुण्यामधली चित्र नाहीशी झालेली होती. मग माझा शोध सुरू झाला. तो सातारा, सांगली, वाई, पैठण अशा अनेक ठिकाणी मी फिरलो आणि त्यावेळेला मला वाईमध्ये सर्वात जास्त प्रमाणात चित्र आढळली. हळूहळू मी रस्त्याने चालायला लागलो तर बाजूला मला वाडे दिसायला लागले आणि त्या वाड्यांच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला चित्र होती. ती चित्र गेरूच्या रंगावर पांढऱ्या रंगाने रंगवलेली होती. त्यात गुलदस्ते होते, धार्मिक प्रसंग होते. त्यानंतर तिथून पुढे गेल्यावर पटवर्धन वाडा म्हणून एक वास्तू होती आणि त्या वाड्यामध्ये एका खोलीमध्ये अक्षरशः जमिनीपासून छतापर्यंत भिंतीवर सर्व ठिकाणी असंख्य धार्मिक प्रसंग रंगवले होते. त्या खोलीत शिरलो आणि मला एखाद्या अद्भुत दुनियेतच शिरल्याचा भास झाला. तिथे रामपंचायतन होतं, शिवपार्वती होती, समुद्रमंथन होतं, कृष्णाचा रास, गोपींची पळवलेली वस्त्र, महिषासूरमर्दिनी असे अनेक प्रसंग होते. गणपती तर होताच. काळ्या रंगाने केलेलं आरेखन आणि त्याच्यामध्ये अत्यंत प्राथमिक असे रंग भरलेल्या रंगामधनं अशी काही बहार उडवली होती की मी मंत्रमुग्ध होऊन ते पाहतच राहिलो. मी एका वाड्यात गेलो होतो. त्या वाड्यामध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या शयनगृहामध्ये राधाकृष्णाचं शृंगार करणारं चित्र होतं. अतिशय सुंदर चित्र. दुसऱ्या वेळेला गेलो त्यावेळेला पुन्हा ते चित्र बघावं म्हणून मी त्या वास्तूत गेलो. तोपर्यंत तो वाडा एका मारवाड्याने विकत घेतला होता. मी वरच्या खोलीत जाऊन चित्र बघायचे सांगितल्यावर मला वर घेऊन गेले. खोलीत गेलो तर चित्र नव्हतंच. राधाकृष्णाचं शृंगार असलेलं अप्रतिम चित्र, ते शयनगृह खऱ्या अर्थाने शयनगृह करण्यासाठी गुलाबी रंगाने रंगवून टाकण्यात आलं होतं आणि त्या गुलाबी रंगाखाली ते चित्र नाहीसं झालं होतं. मला धक्काच बसला. अशाच प्रकारचा एक अनुभव मेणवलीच्या वाड्यातही आला. नाना फडणीसांच्या त्या वाड्यामध्ये आदल्या दिवशी मी राहिलो होतो. खोलीत मी परत गेलो तर समोरच अष्टनायकांसह कृष्णाचं जे चित्र होतं त्याच्या वरच्या भागामध्ये ए अमित राव असं कुठल्या तरी टोकदार हात्याऱ्यांनी कोरून ठेवलं होतं. अशा पद्धतीने आपण आपल्या खुणा अशा सुंदर चित्रांवर उपटवून काय साधतो हा मला प्रश्नच पडला. हीच का आपली संस्कृती?
हेच का आपलं कलेबद्दलचं प्रेम? हा प्रश्न माझ्या मनात कायमच रेंगाळत राहतो. आजच्या वाईतल्या 200-300 वर्षांपूर्वीच्या जुन्या मराठा शैलीतल्या भित्तिचित्रांची दुरवस्था आपण पाहतोच आहोत. उदाहरणार्थ उमामहेश्वर देवळातली ही चित्र. सगळी धूळ पसरली, तेलाच्या ओघळाने चित्र काळवंडली, रंग फिकुटलेत, रेखाटनं पुसट झाली आहेत. कोटेश्वर देवळाची अवस्था देखील केविलवाणी झाली आहे. चित्र अजूनही ऐट दाखवतायत. महिषासुर मर्दिनीचा आवेश आजही पाहण्याजोगा आहे. पण भिंतींना तडे गेलेत, सामानामागे चित्र लपली आहेत. फक्त भित्तिचित्रांची नव्हे तर नदीची ही प्रकृती नाजूक झाली आहे. कृष्णेच्याच नव्हे तर देशातल्या सर्वच पवित्र मानल्या जात असलेल्या नद्यांना प्रदूषणाच्या कालियाने ग्रासलंय. ज्या वाईचं लौकिक तीर्थक्षेत्र कृष्णा नदी पवित्र गंगेसारखी असलेली असं आहे, तिचं आजचं वास्तव स्वरूप पाहिल्यानंतर जिचा आम्ही उत्सव करतो त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये वारंवार आणि माझ्या मित्रांच्या मनामध्ये वारंवार वैषम्य निर्माण व्हायला लागलं. आणि मग आम्ही कृष्णा नदीच्या संदर्भामध्ये काम करायला सुरुवात केली. कृष्णा नदीच्या वाईच्या संदर्भामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. एक, नदी आणि तिचं प्रदूषण. दुसरं, घनकचरा आणि त्याच्यामुळे निर्माण होणारं प्रदूषण. आणि तिसरं, एक वेगळ्या प्रकारचं धोकादायक अशी परिस्थिती आहे की जे केवळ माळरानावर दिसणारे पक्षी आहेत ते आता वाईच्या परिसरामध्ये दिसू लागले होते. तेव्हा निश्चितपणाने इथे माळरान सदृश परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. म्हणजे इथली वृक्ष, झाडी झुडपं कमी होत चाललेली आहेत. तेव्हा त्या 3 अंगाने आपल्याला काही काम करता येतं आहे का याची आम्ही चाचपणी चालू केली. मग सुरुवात आम्ही नदीच्या परीक्षणापासून केली. तिच्यामध्ये प्रदूषणाची जी पातळी आहे ती अतिशय धोकादायक परिस्थिती ओलांडत चाललेली आहे. वाईला जे धोम धरण झालेलं आहे वाईच्या पश्चिमेला, त्या धोम धरणामुळे नदीचं पात्र 5 किलोमीटर हे खंडित झालेलं आहे. आणि नदीला, कुठल्याही नदीला पाठीमागून पाणी, बॅक वॉटर फ्लो ज्याला म्हणतो, तो जर आला नाही तर नदीचं शुद्धीकरणाची प्रक्रिया नष्ट होते आणि त्यामुळे नदीचं प्रदूषण अनेक प्रमाणात वाढतं. म्हणून यासाठी आम्ही सरकारला एक निवेदन दिलं आहे की धोम धरणामधून ठराविक अंतराने काही पाणी सोडावं. त्यामुळे नदीची सेल्फ प्युरिफिकेशन सिस्टीम सतत चालू राहील. नदीच्या कडेला जे घाट बांधण्यात आलेले आहेत ते अतिशय विचारपूर्वक, अतिशय देखण्या स्वरूपामध्ये आणि अतिशय म्हणजे डौलदार स्वरूपामध्ये ज्यांचं सुबकता आहे असे प्रकारे घाट आहेत. परंतु त्यांची आता मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे आणि ती झालेली पडझड ही सुद्धा आता नदीचं पाणी व्यवस्थित वाहू देत नाही आहेत आणि त्यामुळे पाणी साचते, पुन्हा प्रदूषण वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून वाईचा ब्राह्मणशाहीचा जो घाट आहे तो आम्ही पहिल्यांदा दुरुस्तीला घेतला आणि तो जवळजवळ 70% आम्ही घाट, जसा तो पाण्यात पडलेले पात्रातले दगड उचलले आणि ते घाटावर बसवले. या पलीकडे काही केलेलं नाही आहे. प्रत्येक घाटाचं एक स्वतंत्र संस्थान आहे, ती रजिस्टर संस्था आहेत, त्यांच्याकडे पैसे पण भरपूर प्रमाणामध्ये आहेत. तर त्यांनी आपापले घाट जर घेतले, हाताशी घेतले, दुरुस्तीला घेतले आणि ते फार खर्चिक नाही, इच्छाशक्तीचा विषय, तर हे काम मोठ्या प्रमाणामध्ये आणि सुंदरपणाने आणि चांगलेपणाने होईल आणि नदी वाहती राहील. नगरपालिकेचं जे प्रशासन आहे संपूर्णपणे त्यांनी जर मनावर घेतलं आणि त्यांनी जर इच्छाशक्ती पूर्णपणे दाखवली तर हे काम अतिशय नीटनेटकेपणाने आणि कमी खर्चामध्ये होण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये मी इथल्या कृष्णाबाई मंडळांशी पण संपर्क साधून त्यांना असं सांगितलं की 5 वर्ष उत्सव अतिशय साधेपणाने करा आणि येणारा खर्च हा कृष्णाबाईच्या दुरुस्तीवर, घाटांच्या दुरुस्तीवर, नदीपात्र स्वच्छ होण्याच्या गोष्टींवर केंद्रित करा. परंतु त्यालाही अजून तितकं यश येतं आहे असं मला दिसत नाही आहे. आज दिसणाऱ्या वाईचं मूळ रूप तसंच तिचं बदलतं रूप टिपण्याचा हा आमचा प्रयत्न. इथल्या कला जतनाचे, घाट रक्षणाचे, नैसर्गिक सौंदर्य वृद्धीचे सारेच प्रयत्न अपुरे पडतायत. इच्छाशक्ती कमी पडतीये. वाईच्या वैभवाच्या खुणा ज्या आज दिसतायत